कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं? आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही? यामागची ही एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, त्याला आठवली राधा. राधेला केलं जादूने जिवंत, जणू काही झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगी राधाच पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडूनच आले. कुठे गेली रुक्मिणी, कोणास बाई ठाऊक. कृष्ण भटकते तिला शोधत, होनी व्याकुळ भाऊ. पोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या. कृष्ण मनवितो रुक्मिणी, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा, अगं रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज त्यास, कृष्ण आठवे भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवूनी उभा विटेवरी. आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही? यामागची ही एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत, त्याला आठवली राधा. राधेला केलं जादूने जिवंत, जणू काही झाली त्याला प्रेमबाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णासंगी राधाच पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णास सोडूनच आले. कुठे गेली रुक्मिणी, कोणास बाई ठाऊक. कृष्ण भटकते तिला शोधत, होनी व्याकुळ भाऊ. पोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या. कृष्ण मनवितो रुक्मिणी, पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा, अगं रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज त्यास, कृष्ण आठवे भक्त एक थोर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा, ठेवूनी उभा विटेवरी.